आज आपण दादा गांगुर्डे रिटायर्ड बँकेचे मॅनेजर यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि विषय आहे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. दादा गांगुर्डे आणि लताताई गांगुर्डे आमच्या वहिनी या दोघंही गरजू विद्यार्थ्यांना नेहमी मदत करतात. त्यांची 2 घरं आहेत नाशिक शहरामध्ये. त्यांना विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था करतात मोफत, आर्थिकही मदत करतात. असं त्यांचं काम पूर्ण जीवनभर चालू आहे. सातत्यानं ते करतात, नोकरीत असतानाही आणि आता सेवानिवृत्तीनंतर सुद्धा. तर असं बहुआयामी हे व्यक्तिमत्व. परंतु काही लोकांना आपली प्रसिद्धी करून घेता येते, काही लोकांना प्रसिद्धी त्यांच्यापर्यंत जात नाही, माध्यमं जात नाही, परंतु त्यांचं कार्य निरपेक्षपणे चालू असते. असं हे बहुमोल रत्न समाजातलं माझ्या नजरेस खूप दिवसाचं आहे. मी इथे न्यायाधीश असतानापासून आमची मैत्री आहे, घरोब्याचे संबंध आहेत. आणि म्हणून मी त्यांना म्हटलं, दादा तुम्ही जे काही करता त्याचं समाजाला मार्गदर्शन, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावं, लोकांपर्यंत माहिती घेतली पाहिजे. तर त्यांच्याशी चर्चा करूया. दादा जय भीम. जय भीम. जय भीम. तर तुम्ही स्वतःचे अनुभव, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, दादांचा बॉडी लँग्वेजवर पण चांगला अभ्यास आहे, त्या संबंधी सुद्धा त्यांच्याकडून आपण थोडक्यात माहिती घेऊया. तर दादा तुम्हाला काय वाटतं म्हणजे काय सांगाल तुम्ही स्वतःचे अनुभव किंवा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन? विद्यार्थ्यांना मार्गदर्शन बाबतीत एक मोठा पॉइंट मी सांगू इच्छितो की जे म्हणतात ना, पुढचंच ठेच मागचा शहाणा. हा हा हा. जीवनामध्ये काय झालं की बऱ्याच गोष्टी माझ्या उशिरा लक्षात आल्या. बरं. तर मला असं वाटतं की आपल्या समाजाचे काही लोक, हल्लीच्या विद्यार्थ्यांनी ज्या चुका आमच्याकडून झाल्या त्या होऊ नये. बरोबर. येस, करेक्ट. म्हणून काय होतं, बरं आम्हाला मार्गदर्शक कोणी नव्हते. तुम्ही असं करा म्हणजे पुढे झालं, याचं मार्गदर्शन कोणी केलेलं नव्हतं. त्याच्यामुळे झालं काय, जी प्रगती व्हायला पाहिजे स्वतःची ती फार उशिरा झाली. बरोबर. पहिली गोष्ट म्हणजे अशी की मी विद्यार्थ्यांना तर तेच सांगेल, महत्वाचं गोष्ट की तुम्ही तुमचा कम्फर्ट झोन सोडा. अच्छा. कम्फर्ट झोन म्हणजे असं की आपल्याला वाटतं आपण आपल्या घराशेजारी आपल्याला नोकरी मिळालेली आहे, आपण हॅपी आहोत. ही जी मनोवृत्ती आहे, विद्यार्थी जसजसे या मनोवृत्तीतून बाहेर येतील तेवढी त्यांची प्रगती जास्त होईल. अच्छा अच्छा. पण तुम्ही जर तुमच्या कम्फर्ट झोन मध्येच राहिलात, ती प्रगती जनरली होत नाही. मग विद्यार्थ्यांनी काय करायला? बोला. म्हणजे ज्या सुविधा उपलब्ध आहे त्यातच समाधान न मानता त्यातून थोडे श्रम घेऊन किंवा त्रास सहन करून प्रगती करण्यासाठी पुढे गेला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. आता हे बघा, माझ्याविषयी थोडीशी माहिती मी अशी देतो. मी सर्वप्रथम आधी आरोग्य खात्यात होतो. अच्छा. आरोग्य खात्यात मी BSc केलं. BSc नंतर मला लॅबोरेटरी टेक्निशियन म्हणून ही मिळाली. तिथं आमचं काम होतं ब्लड सॅम्पल चेक करणे. अच्छा. नंतर पण बँकेची परीक्षा दिली. बँकेची परीक्षा दिल्यानंतर त्याच्यात मी पास झालो. बँकेची परीक्षा दिल्यानंतर मी नाशिकमध्येच मला सर्व्हिस मिळाली आणि घराच्या शेजारी हार्डली एक 1.5 किलोमीटर माझं ठिकाण होतं कामाचं. ट्रेझरी ब्रँचला मी होतो, राहायला कुलकर्णी. पण व्हायचं काय की प्रमोशन आलं की लगेच विचार यायचा, अरे नको, प्रमोशन झालं की बदली होईल. त्याच्यामुळे प्रमोशनचे बरेच चान्सेस मी नाकारले. परिणाम असा झाला की मी प्रमोशन घेऊ शकलो नाही. जे कॅशियर पद होतं जायची तयारी नव्हती. त्याच्यामुळे झालं असं की प्रगतीमध्ये पहिला अडचण आला. तर विद्यार्थ्यांना मी याच्यातून सांगतो, बघा, कपॅसिटी असून सुद्धा, काम करण्याची प्रचंड इच्छा असून सुद्धा मी पुढे जाऊ शकलो नाही. कम्फर्ट झोन मी सोडू शकलो नाही आणि कम्फर्ट झोन न सोडल्यामुळे मी आहे तिथेच राहिलो. म्हणून हल्ली विद्यार्थ्यांना माझं एकच सांगणं आहे, तुम्हाला जर प्रगती समाजाची करायची असेल तर कम्फर्ट झोन. मग नंतर मी पुढे काय केलं, बँकेमध्ये केवळ या मनोवृत्तीमुळे पुढे जातात. नंतर 2005 साली माझी पेठला बदली झाली. अच्छा. म्हणजे नाशिक जिल्ह्यात पेठला. त्याच्यानंतर पुढे त्याच्या आधी 1992-93 पासून मी एज्युकेशनल कन्सल्टंट म्हणून काम केलं. अच्छा. एज्युकेशनल कन्सल्टंट म्हणजे असे की आम्हाला एका कंपनीने निवडलं होतं, म्हणजे
त्याची पुस्तकं काही मी विकत घेतो ते होतं वर्ल्ड बुक. हा हा वर्ल्ड बुक. आणि वर्ल्ड बुकमध्ये तिथे जे भाषण केलं त्या लोकांनी ते मला त्याच्यात मी फार इम्प्रेस झालो. त्याच्याने लक्षात आलं की वर्ल्ड बुकमध्ये आम्हाला शिकवलं की माणसाचा मेंदू कसा 1 ते 4 पर्यंत वाढत राहतो. 1 ते 4 पर्यंत माणसाचा मेंदू साधारणपणे कोणते बालक आहे म्हणजे 1 वर्ष ते 1 वर्ष ते 4 वर्षापर्यंत तो 50% वाढतो. 50% वाढतो. अच्छा. 1 ते 4 वर्ष वयाच्या मूल ज्यावेळी जन्माला येतं, हा जन्माला आल्यानंतर त्याचा मेंदू तसं बघायला तर आपल्या वाटतं लहान मुलाला काय समजतं, लहान मुलाला काय समजतं, तसं नसतं. लहान मूल बरंच काही समजू शकतो. अच्छा. आणि त्याच्यात तिथं आम्हाला शिकवलं की 1 ते 4 वर्षापर्यंत मुलांचा मेंदू हा साधारणपणे 50% वाढतो. विचार करा की 50% फार झाला आणि ते फक्त 4च वर्षाचं लिमिट आहे आपल्याला. म्हणजे मुलाची मेंदूची जर प्रगती करून घ्यायची तर 1 ते 4 वर्षापर्यंत जास्त केली पाहिजे. लक्ष ठेवावं लागतं. अच्छा. आणि ह्या 4 वर्षातच आपल्याला त्याचे जे स्किल आहेत त्या स्किलमध्ये ऑब्झर्वेशन स्किल आहे, तुमचं लिसनिंग स्किल आहे, तुमचं इंटरॅक्शनचं स्किल, हे जे स्किल तुम्हाला डेव्हलप करायची, हे पूर्ण डेव्हलप करण्यासाठी आपल्याला फक्त 4 वर्ष असतात. फारच महत्वाची माहिती सांगितली हा. तुम्ही. हे आम्हाला शिकवलं. वा, 1 वा, ते वा. 4 वर्ष हे मला हा ते- धडा सर्व लोकांनी घ्यायला पाहिजे. घ्यायला पाहिजे. देशातल्या, म्हणून समाजाच्या. काय झालं 1 ते 4 वर्षापर्यंत मुलांना असं जपावं लागतं. ते सगळ्या पॅरेंटनी ही जबाबदारी आज घ्यायची. जर घेतली तर फार मोठी पिढी फार मोठी पुढे पिढी होईल, निर्माण फार मोठी होईल. पिढी होईल. आता अहो, हा विचार आजपर्यंत का नाही आला पुढे? यायला पाहिजे. आहे ना. पण मला दादा या निमित्ताने हे विचारायचं की मूल जेव्हा गर्भात असते हा. त्यावेळी काही त्यावर संस्कार किंवा काही त्याचा परिणाम होतो का? हो, परिणाम होतो. नाही असं नाही. म्हणून अच्छा. ते गर्भसंस्कार भाग जो आहे. भाग आहे त्याचा आहे. आणि त्याच्यामध्ये त्या महिलेने खाणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. हो. आणि वाचन वगैरे. आणि वातावरण नेहमी आनंदी ठेवायला पाहिजे. वाचन तर करायलाच पाहिजे. हा. आणि वाचन करायला पाहिजे. आणि आपल्या आजूबाजूचं वातावरण आहे ते इतकं आनंदी ठेवावं की कोणत्या प्रकारची निगेटिव्हिटी त्या प्रेग्नंट महिलेने आणू नये. त्याचा इनडायरेक्टली परिणाम बरोबर होतो. म्हणजे मनावर परिणाम होतो. मनावर परिणाम होतो. काही महिला आता विपश्यनेला जातात. हो, तर हे बरोबर आहे का? चांगलं आहे ना. अच्छा. कारण त्याच्यामुळे काय होतं, तुमचं मन शांत राहतं ना. हा. मन शांत राहतं आणि ते विपश्यना केल्यामुळे आणि जास्त फायदा होतो. गर्भावर त्याचा गर्भावर परिणाम होतो. नाही असं नाही, गर्भावर परिणाम. बरं. आता मी त्याचा पुढचं एक सांगतो की काय होतं, 1 ते 4 वयोगट जर वाटत असेल आपल्याला मुलाची जास्त प्रगती व्हायला पाहिजे. हा. एक गोष्ट लक्षात घ्या, मुलाची प्रगती होणं म्हणजे त्याला नुसतं क्लेव्हर नको करायला, अच्छा. त्याला जिनियस करायला पाहिजे. हा. कारण नुसतं क्लेव्हर म्हणजे काय की तुम्हाला क्रमिक पुस्तकं दिलेली असतात, ती तुम्ही वाचतात, परीक्षा देतात, पास होतात, म्हणजे तुम्ही फक्त परीक्षार्थी होतात. परीक्षार्थी न होता ज्ञानार्थी व्हायला पाहिजे. बरोबर. म्हणजे जिनियस म्हणजे काय, तुमच्या त्या स्किल्स आहेत, हे स्किल्स वाढवणं गरजेचं असतं. आता मी सांगितल्याप्रमाणे काही 1 ते 4 मध्ये मुलांकडे का लक्ष देणं गरजेचं आहे, तो WHY. मुलांना जेवढे प्रश्न विचारतो तेवढी त्याचा जो स्पॅन असतो, अटेन्शन स्पॅन, हा फार कमी असतो. अच्छा. हार्डली 50 ते 60 सेकंद. हा. त्याच्या आत मुलाने जर एखादा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर मातेने द्यायलाच पाहिजे. द्यायला पाहिजे. समजा तिला ते उत्तर माहीत नसेल तर तिने त्या मुलाला हे सांगतात की कम ऑन लेट अस फाइंड आउट. तू जर प्रश्न विचारला तर आपण उत्तर बघूया, शोधूया. त्याच्यामुळे त्याचा अटेन्शन स्पॅन तसाच टिकून धरायचा आणि त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. केला पाहिजे. मला म्हणजे निरुत्तर किंवा रागवायचं नाही. अजिबात नाही. तू गप्पा बस, तू हे काय भलतंच असं विचार. कारण मुलगा ज्यावेळी प्रश्न विचारतो त्यावेळी त्याचा मेंदू वाढत असतो. म्हणून अच्छा. त्याला आजूबाजूला बघत असताना बऱ्याच गोष्टी त्याला उत्सुकता असते जाणून Curiosity घेण्याची. असते. आणि ती उत्सुकता ज्यावेळी तुम्ही दाबता त्यावेळी त्याच्या मेंदूची जी डेव्हलपमेंट होते त्याला सेटबॅक बसतो. अरे बा. आणि तो सेटबॅक जर जास्त भरत गेला तर त्याची डेव्हलपमेंट प्रॉपर होत नाही. म्हणून तो ज्यावेळी प्रश्न विचारतो त्यावेळी तुमची जबाबदारी असते की त्याला लगेच हा बहुमोल सल्ला प्रत्येक आई वडिलांनी द्यायला हवा. आता ते मी माझ्या मुलीला सांगितलं. माझ्या मुलीची जी मुलगी आहे अच्छा. हा. तिने हेच केलं की तिने आमच्या वर्कबुकचं सेटच आणून ठेवलं. तिला काही प्रश्न आला की ताबडतोब ती लगेच त्याचं सॅटिस्फाय केलं. पण ती कधीच म्हणत नाही मुलीच्या मुलीला. मुलीची मुलगी माझी आमची नात. नात. तिला कधीच म्हणत नाही. तिला तिच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर देते. आणि आईने चुकूनही
ती कितीही गर्दीत असो, किती घाईत असो, पण मुलगा ज्यावेळी प्रश्न विचारतो त्याचं उत्तर द्यायलाच पाहिजे. अच्छा. देणं गरजेचं. का देणं गरजेचं आहे? कारण त्या मुलाचं वाढ होत असते. 0 ते 4 वयोगटात मुलांना फार जपावं लागतं. आता 4 पासून ते 9 वर्षापर्यंत मुलाचा मेंदू हा 30% वाढतो. म्हणजे तुम्ही विचार करा, 1 ते 4 पर्यंत 50%, नंतर 4 पासून 9 वर्षापर्यंत 30%, म्हणजे टोटल 80% झालं. हो. आणि त्याच्यानंतर 9 वर्षापासून 18 वर्षापर्यंत उरलेला 20% हळूहळू वाढतो. 18 वर्षानंतर मग वाढ स्टॉप होते. तर याच्यासाठी मुलांची प्रगती जर व्हायची असेल तर या वयोगटाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. अच्छा. या वयोगटाकडे लक्ष द्यायलाच पाहिजे. आता हे सगळं शिक्षण आम्हाला वर्ल्ड बुकने दिलं. अच्छा. त्या वर्ल्ड बुक दिल्यानंतर मी एक विचार केला की मुलांना खरोखर त्यांची ऑब्झर्वेशन स्किल, लिस्निंग स्किल कसं वाढेल या दृष्टीने आम्हीच प्रयत्न करायला सुरुवात केली. नंतर आम्ही ते पुस्तकांचे सेट आहेत ते लोकांना द्यायला सुरुवात केली. ज्यांना शक्य नाही त्यांना आम्ही आमच्या खिशातून दिलं, आमच्या पैशाने दिली. का? उद्देश असा की मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी. दुसरी गोष्ट अशी झाली की हे आम्ही प्रमोशन उशिरा घेतलं. प्रमोशन उशिरा घेण्याचं कारण सांगितलेलं आहे. आय डिडंट वॉन्ट टू क्रॉस माय कम्फर्ट झोन. मला कम्फर्ट झोन सोडायला जायचं नव्हतं. पण त्याच्यानंतर झालं काय, ते शिक्षण असताना मला एका गोष्टीची जाणीव झाली की अरे आपण जेवढे लोकांकडे जातो, काही वेळेस डेमॉन्स्ट्रेशन देतो, तर त्याच्यामध्ये बॉडी लँग्वेज असणं जास्त गरजेचं होतं. पण बॉडी लँग्वेजची मला थोडीशी चुणूक, मी जेवढी आरोग्य खात्यात होतो तेवढं आम्हाला बडोद्याला ट्रेनिंगला पाठवलं होतं. तिथं माझा एका माणसाची ओळख झाली होती की जो त्याच्यात एक्सपर्ट होता. त्याने मला थोडीशी जाणीव दिली होती. पण त्याच्यानंतर बॉडी लँग्वेजचं मी काही त्यावेळेस दुर्लक्ष केलं. पुढे ज्यावेळी लोकांशी बोलताना, इंटरॅक्शन करताना लक्षात आलं की अरे हे नॉलेज जास्त गरजेचं आहे. मग मी बॉडी लँग्वेज निराळ्या प्रकारचा स्टडी करायला सुरुवात केली. स्टडी करायला सुरुवात केल्यानंतर बऱ्याच ठिकाणी मी त्याच्याबद्दल लेक्चर दिलं. आतापर्यंत जवळ 100 ठिकाणी तरी झाले असतील अंदाजे. बऱ्याच ठिकाणी मी बॉडी लँग्वेजचे लेक्चर्स दिले आणि बॉडी लँग्वेज लेक्चर देऊन लोकांना बॉडी लँग्वेजचं महत्त्व समजावलं की बॉडी लँग्वेज तुमच्या डे टू डे साठी कशी उपयोगी आहे. त्याचप्रमाणे बॉडी लँग्वेजचा उपयोग करून तुम्ही एखाद्याचे यशस्वी संवाद कसा साधू शकाल हे बॉडी लँग्वेजच्या लेक्चरने मला शिकवलं. थोडक्यात सांगा ना काही टिप्स. थोडक्यात टिप्स म्हणजे अशा की हे बघा, समोरच्या व्यक्तीकडे एखाद्या रविवारी तुम्ही भेटायला जाता. भेटायला गेल्यानंतर समोरची व्यक्ती खरोखर तुम्हाला सांगते अहो या रविवारी या भेटायला, या रविवारी या. मग तुम्ही त्यांच्या घरात जाता. तर तिकडे गेल्यानंतर एक लक्षात येतं तुमच्या की दरवाजा बंद आहे. समजा दरवाजा बंद आहे आणि तुम्ही बेल वाजवता. कारण तुमच्या मित्राने तुम्हाला बोलवलेलं असतं. मित्राने बोलवलेलं असतं. तुम्ही बेल वाजवता. बेल वाजवल्यानंतर समजा ती व्यक्तीने दरवाजा उघडला. आता दरवाजा उघडल्याबरोबर तुम्ही त्या व्यक्तीकडे बारकाईने बघायचं असतं. ती व्यक्ती जर दरवाजात अशीच उभी राहिली आणि म्हणते अरे या सर या, तर समजायचं या व्यक्तीने माझं मनापासून स्वागत केलेलं नाहीये. त्याचं सबकॉन्शियस माइंड असं म्हणतो की अरे रविवारची वेळ कशाला हे आले. म्हणजे ऍक्च्युली त्याने फक्त तोंड देखलं तुम्हाला म्हटलेलं असतं या, पण ऍक्च्युली त्याच्या मनाने तुम्हाला बोलवलेलं नसतं. लक्षात आलं का? मग ते ओळखायचं कसं, तर या दृष्टीने ओळखायचं की तो दरवाजा उघडण्यासाठी कोणत्या पोझिशन मध्ये उभा आहे. अच्छा. तो जर दरवाजाच्या सरळ उभा राहिला तर समजायचं त्याने तुम्हाला मनापासून बोलवलेलं नाहीये. पण ते जर तो दरवाजाच्या बाजूला झाला आणि तुम्हाला येण्याची वाट केली अचानक, अरे या, त्यावेळी समजायचं त्याने तुम्हाला मनापासून बोलवलंय आणि तुम्ही गेल्यामुळे त्याला खऱ्या अर्थाने आनंद झालेला आहे. या काही छोट्या टिप्स आहेत, ह्या बॉडी लँग्वेजमुळे तुम्हाला समजू शकतो आणि ह्या बारकाईने बघायच्या असतात. त्याचप्रमाणे तुम्ही एखाद्याशी बोलता, काही संवाद करतात, तर संवाद करता समोरची व्यक्ती बोर होण्याची जास्त शक्यता असते. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आपलं बोर होणं हे जे जेस्चर आहे, आपलं बोर होणं हे आपल्या मनाशी अत्यंत निगडीत कसं असतं,
त्या व्यक्तीचा तुमच्या बोलण्यात जर नसेल तर ती व्यक्तीचं जनरली मान मागे जाते. अच्छा. तुमच्यात इंटरेस्ट असेल तर ती झुकून तुमच्या पुढेच झुकते. अच्छा. पण ते जर इंटरेस्ट नसेल तर मागे जाते आणि हाताची घडी करते. का हाताची घडी हे डिफेन्सिव्ह जेस्चर आहे. डिफेन्सिव्ह जेस्चर म्हणजे असं की तू स्वतःला लॉक करून घेतो. आता जास्त काही मला सांगू नको. अच्छा. तर असे काही पॉइंट्स असतात की जे आपण बॉडी लँग्वेज शिकवू शकतो. येस, अजूनही सांगतो की बऱ्याच वेळा आपण एखाद्याशी बोलतो. बोलत असताना होतं काय की समोरची व्यक्ती तुम्हाला काहीतरी सांगत असते आणि सांगता सांगता त्या व्यक्तीचा हात जर तोंडाकडे गेला म्हणजे हँड टू फेस जेस्चर झालं. हँड टू फेस जेस्चर झाल्यावर समजायचं की ही व्यक्ती काहीतरी खोटं बोलते. कारण खोटं बोलणारी व्यक्ती जनरली काय करते, स्वतःचा हात चेहऱ्याकडे नेण्याचा प्रयत्न करते. लक्षात आलं का? तर बोलता बोलता साधारण तुमच्याशी बोलताना हात तर हँड टू फेस जेस्चर झालं तर समजायचं की ही व्यक्ती आपल्याला काहीतरी गडबड आहे, खरं सांगत नाही. त्याच्यात दुसरी गोष्ट अशी की त्याने बारकाने अशाच आपल्याला बघावं लागतं की डोळ्याच्या ज्या हे आहे बुबुळ हे फार सेन्सिटिव्ह असतात. डोळ्यांच्या बुबुळाचा संबंध आपल्या मनाच्या विचारांशी असतो. म्हणजे तुमच्या मनाच्या विचार म्हणजे मनाच्या भावनांशी असतो. म्हणजे तुम्ही जर आनंदित झाल्यानंतर तुमचे डोळ्याचे बुबुळे जे आहेत ते मोठे होतात. डोळ्याची बुबुळे मोठी झाली की समजायचं ही इज व्हेरी हॅपी. पण डोळ्याची बुबुळे बारीक झाली तर नॉट हॅपी. ही इज नॉट हॅपी. त्याच्यामध्ये काहीतरी टेन्शन. बरं, तसं बघायला गेलं तर डोळ्याचं बुबुळाचं कमी जास्तपणा हा प्रकाशावर अवलंबून असतो. प्रकाश जर जास्त वाढला आपल्या डोळ्याचे बुबुळ बारीक होतात. का? जास्त प्रकाश डोळ्यात शिरू देत नाही. पण ते जर अंधार असेल तर वाढू शकतं. पण हे झाले प्रकाशाचे संबंध. पण तुमच्या भावनाचे संबंध कसं ते मी आता सांगितलं तसं. तुम्ही आनंदी झालात डोळ्याच्या बुबुळाचा आकार मोठा होतो. तुम्ही जर दुःखी झालात डोळ्याचे बुबुळ थोडे कमी होतात म्हणजे बारीक होतात. तर खोटं बोलण्याचं सुद्धा तेच आहे. तुम्ही जर नॉर्मल बोलत असाल तुमच्या डोळ्याच्या बुबुळावर परिणाम नाही होत. पण तुम्ही जर ते खोटं बोलायला लागलं ना तुमच्या डोळ्याच्या बुबुळाचा आकार आहे त्यापेक्षा थोडासा बारीक होतो. त्याच्यावरून तुम्ही ओळखू शकतात की समोरची व्यक्ती खोटं बोलत आहे. अच्छा. आता बॉडी लँग्वेज तसं पाहिजे तर बरेचसे पॉईंट आहेत. पण हे जे काही महत्वाचे पॉईंट्स आहेत जे आपल्याला डे टू डे मध्ये लागतात की समोरची व्यक्ती कशी बोलते, समोरची व्यक्ती तुम्हाला रिस्पेक्ट देते का देत नाही, समोरची व्यक्ती तुम्हाला बघून बोर तर झाली नाही. इंटरव्ह्यू मध्ये काय बॉडी लँग्वेज विद्यार्थ्यांनी बघायला पाहिजे? हो, इंटरव्ह्यू मध्ये बॉडी लँग्वेजचं फार महत्व आहे. इंटरव्ह्यू मध्ये पहिली गोष्ट अशी की 2 प्रकारचे जेस्चर्स असतात. एक क्लोज जेस्चर आणि दुसरा ओपन जेस्चर. आता क्लोज जेस्चर मध्ये होतं असं की तुम्ही तुमची बॉडी क्लोज करून घेता आणि हे एक निगेटिव्ह जेस्चर समजलं जातं. तुम्ही ज्यावेळी इंटरव्ह्यूला जाता त्यावेळी तुमची बॉडी पूर्णपणे ओपन पाहिजे. ओपन म्हणजे तुमचे पाय सुद्धा असं क्रॉस व्हायला नको. डू नॉट क्रॉस लेग्स. तुमचे लेग्स ओपनच पाहिजे. हात चुकूनही असे करायचे नाही, फोल्ड करायचे नाहीये. हात तुमचे ओपनच पाहिजे आणि तसं तुम्ही बोलायला पाहिजे. जनरली बोलताना तुमची मानाची परिस्थिती याच्या मागे नको, पुढे पाहिजे की जेणेकरून इंटरव्ह्यूला असं वाटेल यू आर इंटरेस्टेड. पण ते जर तुम्ही असा बसलात हे कम्प्लीट निगेटिव्ह जेस्चर होतं. इंटरव्ह्यू देताना साधारणपणे तुमचे हात मोकळेच पाहिजे. म्हणजे थोडक्यात म्हणजे तुमचं जे हे आहे जेस्चर जे आहे तुमचं जेस्चर ओपन ठेवायचं आणि जनरली उत्तर देताना एका व्यक्तीने जरी प्रश्न विचारला असतात तर पण संपूर्ण 2-3 लोकांचं पॅनल असेल किंवा 3-4 असेल तर तुम्ही उत्तर देताना ज्याने प्रश्न विचारला त्याच्याकडे तर बघायचं असतं परंतु त्याचबरोबर इतरांना सुद्धा आपल्या याच्यामध्ये बघायचं असतं. हा एक महत्त्वाचा भाग आहे. एंट्री करताना गुड मॉर्निंग किंवा काय हे काय? हो, एंट्री करताना तुम्ही गुड मॉर्निंग म्हणायलाच पाहिजे. म्हणजे एंट्री करताना करतानाच नाही म्हणायचं एंट्री मे आय कम इन सर त्याची परवानगी घेऊन तुम्ही ते बसतात. पण अनलेस अँड अंटिल ही आस्क यू टू सिट डाऊन, बसा म्हणल्याशिवाय बसायचं, तोपर्यंत बसायचं. जनरल ते बसा म्हणतात. बसा म्हणा. मग बसानंतर थँक्यू म्हणा, गुड मॉर्निंग म्हणायचं, थँक्यू आणि त्याच्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू
सुरू करून द्यायचा. दुसरी गोष्ट, इंटरव्ह्यू देताना आपलं पूर्ण तन मन धन समोरच्या व्यक्तीकडे पाहिजे. चुकून तुमचं मन डायव्हर्ट होता कामा नाही. आणि प्रश्न उत्तर देताना तुमची पोझिशन थोडीशी त्यांच्याकडे झुकती पाहिजे. म्हणजे अशी नको की तुमच्या इंटरेस्ट ठेवून सांगितलं. आता बऱ्याच वेळा बॉडी लँग्वेजचा विचार करताना आपण हे लेक्चर्स देतो, लेक्चरशी सुद्धा फार संबंध जवळचा आहे. आता लेक्चरशी संबंध जवळचा कसा आहे, तुमच्या एक लक्षात आलं असेल की आपण ज्यावेळी भाषणाला उभे राहतो, भाषणाला उभे राहिल्यानंतर आपल्यामध्ये एक डिफेन्सिव्ह जेस्चर निर्माण होतं भाषणाला उभे राहिलं. आता म्हणजे ते कसं होतं की हे बघा, ज्यावेळी तुम्ही भाषणाला उभे आहात, समोर प्रचंड मोठा मॉब आहे, मॉब आल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की बापरे, तुमच्या मनात कल्पना येतात, एवढ्या लोकांसमोर बोलायचं. एवढ्या लोकांसमोर बोलायल्यानंतर तुमच्या मनामध्ये काय भीतीची भावना निर्माण होते. भीतीची भावना निर्माण झाल्यानंतर आपोआप तुमचे हात क्रॉस केले जातात, कारण तुम्हाला त्या मॉबपासून स्वतःचं संरक्षण करायचं असतं. डिफेन्स, त्याची डिफेन्स पोस्चर तुम्ही घेतात. डिफेन्स पोस्चर झाल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपल्या मागच्या पाठीच्या कानात मागच्या साईडला लोअर बॅकला आपल्या किडनी आहेत. किडनीच्या वरती ॲड्रेनालिन सिक्रेशन होणारं ॲड्रिनल ग्लँड असतात. ॲड्रिनल ग्लँड असतात. आता निसर्गाने आपल्याला अशी डिफेन्स सिस्टीम केलेली आहे की ज्यावेळी तुमच्या मनामध्ये ताण येईल, तणाव येईल किंवा तुम्हाला काहीतरी भीती वाटेल, त्यावेळी ॲड्रिनल ग्लँडमधून ॲड्रिनॅलिन सिक्रेट होतं. अच्छा. आणि हे ॲड्रिनॅलिन काय करतं, आपल्या संपूर्ण रक्तात जातं. रक्तात गेल्यानंतर फाईट ऑर फ्लाईट अशी सिच्युएशन होते. म्हणजे तुमच्या पायामध्ये बळ येतं, म्हणजे तुम्ही थरथर कापतात तसं, आणि तिथल्या रक्तवाहिन्या थोड्याशा आकुंचन होतात. घशामधल्या आकुंचन म्हणजे तुम्ही बोलत असताना जरा तोतरेसारखा आवाज येतो. ज्यावेळी तुम्ही घाबरतात भाषण देताना, त्यावेळी आवाजामध्ये फरक पडतो, मोकळा आवाज निघत नाही. हे सगळे प्रकार जे होतात ते ॲड्रिनॅलिनमुळे होतात. म्हणून भाषण करत ती गोष्ट जास्त सांभाळायची असते. आता मागे तुम्ही इंटरव्ह्यूच्या बाबतीत तेच विचारलं की जेणेकरून आपली ॲड्रिनॅलिन जास्त वाढणारी ही काळजी घ्यावी लागते, नाही तर तुम्ही इंटरव्ह्यूच्या प्रश्नाला तुमच्यामध्ये टेन्शन होण्याची शक्यता असते. भाषणाबद्दल तुम्ही बोललात म्हणून माझा अनुभव सांगतो की ओके भाषण हे भाषणाची तयारी म्हणजे हा सराव जो असतो आधीपासून, तर तुम्ही जितके वेळा भाषण देणार तितकी तुमची तयारी जास्त होते. म्हणजे तुमचं स्टेज डेअरिंग आहे, बोलण्याची पद्धती आहे, त्याच्या लकबी आहे किंवा हावभाव आहेत. त्याला अभिनयाला भाषणाची भगिनी समजलं आहे. हो, अभिनय उत्कृष्ट व्याख्याता हा एका दिवसात तयार नाही. त्याला सराव, म्हणजे त्याला जेवढ्या संधी मिळतात. आता मला केव्हा कुठेही बोलायला लावलं तर निर्भीडपणे आम्ही बोलतो, मुळी भीती वाटत नाही. पण सुरुवातीच्या काळात तसं वाटत होतं, कारण तयारी असेल, तुमची तयारी असेल तर बिनधास्त तुम्ही बोलू शकता. परंतु याला बराच काळ लागतो मात्र. असं नाही की आपण जे म्हणता ते बरोबर आहे की त्याच्या ज्या ग्रंथी स्त्रावतात आणि त्याला भीती वाटणं, आवाज हा कापऱ्यासारखा निघणं, हे सुरुवातीच्या काळात, पण नंतर होत नाही. नंतर मग त्याला सवय झालेली असते. आणि होतं काय की आता माझं बघा, स्टार्टिंगला आम्ही सुद्धा भाषण देतो, बापरे घाबरायचो. पण त्याच्यानंतर सवय इतकी झाली, इतक्या वेळ झालं की काही वाटत नाही. कारण भाषण देता आपण एकच कामाचं असतं, समोरच्या मॉबला आपण त्याच्याशी भाषण देतो ही कल्पनाच मनात ठेवायची नाही. मी त्यांच्याशी संवाद साधतो, त्यांच्याशी गप्पा मारतो, असं ज्यावेळी मनात मध्ये भावना येते. कसं आहे, आपल्याला असलेला विषय, समोर असलेली पब्लिक, ह्या गोष्टी पण महत्वाच्या असतात. बरोबर. तुमच्या विषयाच्या प्रतिकूल जर लोक बसलेले असणार तर तुम्ही त्यांना काय सांगणार? प्रतिकूल लोक जरी बसलेले असले तरी पण एक गोष्ट करायची असते की ते प्रतिकूल लोकांना मी मन वळवू शकेल हे सारखं मनामध्ये आणायचं. आणि चुकूनही थोडा क्षण सुद्धा प्रतिकूल लोकांचा आपल्या मनावर परिणाम होऊ द्यायचा नाही. का आता ऐक, कोणताही विषय घ्या, आता विषय
समोरच्या माणसाला आवडतच असेल असं काही नाहीये, पण स्टार्टिंगला त्याच्याशी सहमत व्हायचं. बाबा हे तुझे विचार झाले, हे तुझे विचारचे सहमत व्हायचं, पण ते विचार करता खोडून सुद्धा टाकायचे. इंटरव्ह्यूच्या संबंधाने मी सांगेल, म्हणजे मला तुम्हालाच विचारायचं हो आहे हो बोला बोला. की मी इंटरव्ह्यूला न्यायाधीशाची जेव्हा दिली अच्छा 94ला वगैरे 1994ला, हा. तर त्यावेळी आम्हाला असं सांगितलं होतं की इंटरव्ह्यू मध्ये असणारे जे सदस्य आहे ओके. त्यांच्या वयोगटानुसार तुम्ही कोटाचा रंग चूज करा. म्हणजे काही वयोगटाला हा महरून कलर, वेगवेगळा कलर आवडतो. म्हणजे त्या वयोगटानुसार तुम्ही कोटाचा कलर जर केला, आता त्यावेळी आमच्याकडे एकच कोट होता आम्हाला, पण त्या इंटरव्ह्यू आहे म्हणून आम्ही जे काही लोकांची मार्गदर्शन घ्यायचो थोडंफार, बाबा काय, तर त्यांनी असं एक मार्गदर्शन केलेलं होतं. कोटाचा रंग म्हणजे कोटाचा रंग हा काय म्हणजे वयस्कर लोकांना हा असा ब्राउनिश कलरचा आवडतो, यंग लोकांना डार्क पण ब्ल्यू म्हणा असा कलर आवडतो, अशा रीतीचं आम्हाला सांगितलं. अच्छा अच्छा अच्छा, तसं तुम्हाला सांगितलं. प्रत्येक पॉइंटवर तुमचं अट्रॅक्शन झालं पाहिजे इंटरव्ह्यू घेणाऱ्याला, असं ते. म्हणजे याचा अर्थ असा झाला की इंटरव्ह्यूवर कोणत्या एज ग्रुपचा आहे ते तुम्हाला आधीच समजायला पाहिजे. हा, तर माहिती मिळते तशी कोण. पण आता बऱ्याच वेळा काय होतं की इंटरव्ह्यू कसं आहे आपल्याला समजू शकत नाही. पण जनरली एक मार्क केलं का कोट असला तर काळा कोट आला तर जरा सगळ्याला मॅच होतो काळा. ते एक आहे ते एक इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न जर आला नाही तर त्याला सॉरी म्हणून मला ते बाबत माहिती नाही बुवा. हो, हे सांगितलं पाहिजे, कारण त्याच्यात आपला प्रामाणिकपणा देतो. असं नाही का माहिती जरी नसली तरी खोटं रेटून द्या, ते बॅड इम्प्रेशन क्रिएट करतं. बॅड इम्प्रेशन बऱ्याच गोष्टी अशा असतात सर, सगळ्याच गोष्टी सगळ्यांना माहित असतात थोड्या. आणि काही इंटरव्ह्यू घेणारे मग त्याचं उत्तर पण सांगतात. हो, उत्तर सांगतात. पण तो एक आहे की स्वतःच माहित नाही म्हणून काही खोटं बोलण्यापेक्षा जे आहे ते त्याच्या जवळ जाता आला तर जावं त्यांनी. हो, मला इतकी माहिती आहे आणि बाकीची माहिती नाही असं. म्हणजे इंटरव्ह्यू मध्ये बरेचदा प्रामाणिकता टेस्ट करण्याचा पण टेस्ट असते, प्रामाणिकतेची पण टेस्ट असते. प्रामाणिकतेची टेस्ट असतेच की तुम्ही कुठपर्यंत व्यवस्थित बोलू शकता. भावनिक टेस्ट असते, त्यामध्ये ते आपल्याला सांगितलं नाही जात, पण त्याचा बौद्धिक दृष्ट्या किती समृद्ध आहे, भावनिक दृष्ट्या किती आहे, अंडरस्टँडिंग किती आहे वगैरे, त्यात ते भावनिक दृष्ट्या फार महत्वाचं आहे. आपण त्याला इमोशनल. आता आपण विद्यार्थ्यांनी जसं तुम्ही काल सांगत होते की हिंदू पेपर वाचला पाहिजे इंग्लिश मधला, तर असं काय वाचन. आता मी त्याच्यावर येतो. तर याच्यापूर्वी एक सांगतो की मी 2005 साली माझं प्रमोशन घेतलं. 2005 साली प्रमोशन घेतल्यानंतर मग मी आम्हाला ट्रेनिंग देण्यात आलं. मी ऑफिसर झालो, ऑफिसर ग्रेड 1, त्याच्यानंतर ऑफिसर ग्रेड 2 झालो, MM2 पर्यंत गेलो, त्याच्यानंतर मी रिटायर झालो. मला हे प्रमोशन मी उशिराच घेतलं. म्हणून मी हल्लीच्या विद्यार्थ्यांना एकच सांगेल की प्रमोशनचा चान्स आला घेऊन मोकळे व्हा. तुम्हाला माहिती त्यासाठी कम्फर्ट झोन सोडा. आता ज्यावेळी तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन, UPSC किंवा ही स्पर्धा परीक्षेची तयारी करता, ती कशी करतात ते तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिली गोष्ट अशी की ज्यावेळी तुम्ही स्पर्धा परीक्षेला जातात, आज बघा किती जरी झालं तरी इंग्लिश लँग्वेज फार महत्वाची. इंग्लिश यायलाच पाहिजे, चांगल्या रीतीने यायला पाहिजे. इंग्लिश चांगल्या रीतीने यायला पाहिजे. आणि आता इंग्लिश युट्यूबवर उपलब्ध आहे, टीचिंग क्लासेस. हो, युट्यूबवर आहे आणि बाकी पण माध्यम आहेत. स्कोप आहे म्हणजे इंग्लिश इम्प्रूव्ह करायला. इंग्लिश इम्प्रूव्ह करायला पुष्कळचा स्कोप. पूर्वी काय होतं, ट्युशन लावल्याशिवाय काही उपाय होत नाही. हल्ली जर तुम्ही आपलं युट्यूब जरी ओपन केलं तर तुम्हाला चांगल्या लोकांचं मार्गदर्शन करतं. हे सगळ्यात महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट अशी की मी जी मुलं स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांना एक सांगू इच्छितो, ते असं की सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या टाइम टेबलमध्ये रेग्युलॅरिटी पाहिजे. अच्छा, रेग्युलॅरिटी असणं फार गरजेचं आहे. रेग्युलॅरिटी म्हणजे टाइम टेबल ठरवूनच घ्यायचा की मी सकाळी इतक्या वाजता उठणार आहे, याच्यातून ते माझे डे टू डे कामं झाल्यानंतर मी अभ्यासाला बसणार आहे. पण
दररोज कमीत कमी 15 तरी नवीन शब्द आपल्याला समजतील हे बघायला पाहिजे. रोज 15 शब्द रोज इंग्रजीचे समजतील माहिती असे करून बघा. घ्यायची. मग ते समजायला पाहिजे. आणि स्पर्धा परीक्षेसाठी जे तुम्हाला करंट अफेअर्स असतात त्याच्यासाठी मी एक सजेस्ट करतो का द हिंदू हा पेपर वाचावा. बरं. द हिंदू पेपरमध्ये काय आहे, आता तो जर थोडा कॉस्टली इतर याच्यापेक्षा, त्याच्या आताची किंमत काहीतरी 10 आणि रविवारचा असेल तर 15 रुपये, पण काय हरकत नाही. तो पेपर इतका महत्वाचा आहे की त्या पेपरने जर त्याचं वाचन केलं, एक 1.5 तास त्या पेपरसाठी ठेवावा, रोज रोज 1.5 तास ठेवावा, की जेणेकरून तुमचा त्या पेपर वाचण्याचा फायदा काय होईल. एक इंग्लिश व्होकॅब्युलरी वाढेल. दुसरी गोष्ट जे काय चालू आहे, घडामोडी घडामोडी आहे ते समजू शकेल. त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट अशी, मी एक मनाशी सवय लावून ठेवावी की तो जो मधला जो एडिटोरियल असतो, एडिटोरियल वाचून त्याचं प्रिसी करण्याचा दररोज प्रयत्न करावा. प्रिसी करण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याच्यावरून वन थर्ड तुम्हाला वाटतं त्या पॅसेज 1/3 घ्यायचं म्हणजे ते मुद्दे तुमच्या लक्षात राहतात आणि तुम्ही ते प्रिसीच्या स्वरूपात लिहून ठेवल्यामुळे प्रिसाईज करायचं. प्रिसाईज थोडक्यात करायचं 1/3 मध्ये, थोडक्यात 1/3 मध्ये करायचं. त्याच्यामुळे काही कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन रिटन मध्ये तुम्हाला प्रिसी हा सुद्धा क्वेश्चन असतो. अच्छा, थोडक्यात लिहायला असते. थोडक्यातल्या त्याला आपण प्रिसीज म्हणतो. अच्छा, हे जे प्रिसीज रायटिंगची तयारी आपोआप होते. आणि प्रिसीज रायटिंग केल्यामुळे दुसरा फायदा काय होतो, त्याच्यातले पॉईंट आपल्या लक्षात राहतात. त्याच्यातले पॉईंट आपल्या लक्षात राहतात आणि आपण लक्षात ठेवू शकतो. तिसरी गोष्ट अशी की एखादं नॉलेज मिळाल्यानंतर तुम्ही जे काही ज्या दिवशी वाचाल ते बरोबर 24 तासानंतर त्याची रिव्हिजन व्हायलाच पाहिजे. व्हायलाच म्हणतो मी. अच्छा, 24 तासानंतर व्हायलाच पाहिजे. त्याच्यानंतर 24 तासानंतर ते झाल्यानंतर एक आठवड्यानंतर परत त्याची रिपीट करायला पाहिजे, तरच लक्षात राहील. म्हणजे तुम्ही जेव्हा पहिल्या प्रथम वाचता ते सगळं शॉर्ट मेमरीमध्ये जातं. अच्छा, सगळं शॉर्ट मेमरीमध्ये जातं, तुमच्या लक्षात राहत नाही. पण तेच जर तुम्ही 24 तासानंतर वाचलं, 24 तासानंतर वाचल्यानंतर तुम्ही तुमच्या मेंदूला चालना देतात. काय वाचलं, परत तेच वाचलं नाही, पण तो तुम्ही जे वाचलं त्याचे पॉईंट लक्षात ठेवा आणि हेच पॉईंट रिपीट 1 आठवड्यानंतर करा आणि हेच पॉईंट रिपीट 1 महिन्यानंतर करा. असे पॉईंट तुम्ही जर रिपिटेशन केले 4 वेळा तर हे तुमचे लॉंग टर्म मेमरीमध्ये जाते आणि तुम्ही हे विसरू शकत नाही. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला मी तर हेच मार्गदर्शन करेल, तुम्ही अभ्यास करा आणि साधारणपणे रिपीट करण्यासाठी 15 मिनिट तरी ठेवायला पाहिजे की जेणेकरून तुमचे आदले पॉईंट तुमचे सगळे रिवाईज होतील. हा एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणून पहिले व्होकॅब्युलरी वाढवणे, दुसरं रिपिटेशन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आपण जे स्पर्धा परीक्षा देतो, स्पर्धा परीक्षेमध्ये आपली तयारी होते. तुमचं जनरल नॉलेजची तयारी होऊ शकते, इंग्लिशची सुद्धा तयारी होऊ शकते आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमची प्रॅक्टिस होते, कॉम्प्रिहेन्शन. आणि रिटर्नमध्ये काही ठिकाणी महत्त्वाचा एसी असतो, एसीला फार महत्त्व दिलं जातं. कारण एसी जर तुम्ही यशस्वी झालात तर ते बऱ्याच वेळा एखादी एक्झामिनेशन क्रॅक करू शकता. हे महत्त्वाचं. काही आपण समजा रेकॉर्ड केल्या काही बाबी मोबाईलमध्ये, काही सिलेबसचा भाग आणि तो परत ऐकला आपण, दॅट इज वेल अँड गुड. तुमची लिस्निंग कॅपॅसिटी वाढते, तयारी होते. त्यामुळे तयारी होते आणि तुमची बघा काय होतं माहिती आहे का, माणूस 3 प्रकारे नॉलेज मिळवत असतो. माणसाचे प्रकार तो नॉलेज घेतो 3 प्रकार. काही लोकांना नॉलेज जास्त कशाने मिळतं, एक ऑब्झर्वेशन केल्याने. त्यांचं ऑब्झर्वेशन स्किल किती असतं, ते जर नुसते काही वस्तू बघितल्या ना त्यांना नॉलेज येऊन जातं. त्यांना आम्ही लुकर कॅटेगरीचे लोक म्हणतो. अच्छा, लुकर कॅटेगरीचे लोक असे असतात, त्यांना ऐकून नाही नॉलेज येत, पाहणारे म्हणजे ते वाचून ज्यावेळी ते स्वतः वाचतील त्यांच्या लक्षात राहील. दुसऱ्या कॅटेगरीत म्हणतो म्हणजे लुकर कॅटेगरीचे असं त्यांनी जर काही बघितलं लगेच लक्षात येतं. दुसरं आहे लिस्नर. लिस्नर लोक नॉलेज कसं मिळवतात, काही ऐकून, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे
रेकॉर्ड करून ठेवायचं, ऐकत बसायचं, वाचत नाही ते. वाचत. पण ते लिहित नाही. त्याचं कसं असतं, त्यांची कॅटेगरीज तशी असते. मुलाची जी आहे ती कॅटेगरी, काही लुकर असतात, काही लिस्नर असतात. लिस्नर. काही लोकांना लुकरही नसतात, लिस्नरही नसतात. काही लोकांना नॉलेज हे स्पर्शाचे मिळतं. रीडर. त्यांना आपण मूव्हर कॅटेगरीचे लोक. अच्छा, मूव्हर. मूव्हर कॅटेगरी. मूव्हर कॅटेगरीच्या लोकांचं तुम्हाला एक थोडक्यात सांगतो स्पर्श. की स्पर्श म्हणजे कसं की स्पोर्ट्समध्ये बघा मूव्हर कॅटेगरीचे लोक जास्त जातात. अच्छा. मोर दॅन लुकर किंवा लिस्नरपेक्षा. आता एखादी व्यक्ती मूव्हर आहे किंवा लिस्नर आहे किंवा काय म्हणतात त्याला लुकर आहे, हे ओळखायचं कसं? त्याची एक टेस्ट अशी आहे की समजा तुम्ही तुमच्या मित्राबरोबर एखाद्या ठिकाणी गेलात. एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही एखाद्या हॉटेलात राहिला. सकाळ झाल्यानंतर तुमचा मित्र जस्ट त्या गॅलरीत गेला, बाहेरचं दृश्य बघितलं त्याने. बाहेरचं दृश्य बघितलं आणि त्याने जर तुम्हाला सांगितलं, अरे वा काय छान दृश्य आहे, त्यावेळी तुम्ही समजायचं हा लुकर कॅटेगरीचं आहे, कारण त्याने दृश्य बघून पहिली प्रतिक्रिया दिली आणि उत्स्फूर्त दिली. पण ते म्हटलं, अरे वा काय छान आवाज येतो इथे पक्ष्यांचा, त्यावेळी समज लिस्टर आहे. अच्छा. पण तो जर म्हटलं, अरे बापरे फार थंड आवाज सुटली, मग त्यावेळी समज तो मूव्हर आहे. अच्छा. म्हणजे माणूस ज्यावेळी ज्ञान मिळवतो हेच गोष्टी असतात. काही लोक ज्ञान बघून मिळवतात, काही लोक ज्ञान ऐकून मिळवतात, आणि काही स्पर्शाने मिळवतात. स्पर्शाने मिळवणं म्हणजे असं की ती काय स्पर्शाने म्हणजे कसं, त्यांना ऐकूनही लक्षात राहत नाही, त्यांना बघूनही लक्षात नाही, पण त्या लोकांनी जर लिहिलं तर लक्षात राहत, बरोबर लक्षात राहत. आणि वाचणारा तो लुकर. अच्छा, लुकर मध्ये वाचणारा त्याला फक्त तो बघतो आणि त्याला समजतं, कारण तो बघून शिकत असतो. आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे काही लोक ऐकून शिकत असतात आणि काही लोक स्वतः ती ऍक्टिव्हिटी करतात. म्हणजे हे जे लोक नसतात ना, ज्यावेळी तो स्वतः ऍक्टिव्हिटी करतो लिहिण्याची वगैरे, त्यावेळी त्याला त्या माध्यमातून तो शिकत असतो. म्हणून बघा की साधारणपणे मुलं 3 प्रकारे शिकत असतो: लुकर, लिस्नर आणि मूव्हर. वा वा वा. तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण कोणती कॅटेगरी आपणच ओळखायचं, आयडेंटिफाय करायची आणि त्याप्रमाणे प्रयत्न करायचे. सर कोणी लिहून तयार होऊ शकतो, कोणी ऐकून होऊ शकतो, ऑडिओ व्हिडिओ, म्हणजे त्याच्या प्रवृत्तीवर. मग तसं लक्षात येतं. एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं, अरे मला वाचण्यापेक्षा लिहून जास्त येतो, मग त्याने पॅराग्राफ मध्ये लिहून काढायला पाहिजे. आणि तुम्ही म्हणता लिस्नर असेल, काय रेकॉर्डिंग करून ठेवा, ऐकत बसा. तर हे पालकांना आणि विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन करणार तुम्ही? शेवटचा प्रश्न किंवा आता या विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्यासाठी थोडक्यामध्ये काय पालकांनी काय करायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी पण काय त्यांचं ऐकायला पाहिजे? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की पालकांचं कसं असतं, पहिली गोष्ट विद्यार्थ्याकडे कॉन्स्टंट लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. अच्छा. विद्यार्थी जर म्हटला तर म्हणजे त्याच्या भावना जाणणं, याला काय पाहिजे, त्याला काय पाहिजे, आणि जनरली त्याला रिस्पॉन्ड करावं. त्याला रिस्पॉन्ड केल्यानंतर काय, एक तर तो शिकणारा असतो. तुम्ही जर तुमच्याच अडचणी मांडत गेलात त्याच्यावर निगेटिव्ह इफेक्ट होण्याची जास्त शक्यता असते. अच्छा. तो निगेटिव्ह इफेक्ट होऊ नये म्हणून त्याला प्रोत्साहित करत राहणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही त्याला प्रोत्साहित करा. त्याने जर सांगितलं मला इकडे जायचंय, इतके पुस्तक पाहिजे, तुम्ही त्याला हेल्प करा. आणि तो तुमचा मित्र याच दृष्टीने करा. तू अभ्यास कर, तू हे कर. कंपल्शन नाही, चुकूनही करायचं नाही. आणि एखादी वेळ मुलगा नापास झाला, अपयश आलं किंवा कमी मार्क्स मिळवले, त्याला बोलू नये. नाही, डिस्करेज करतात, मारतात, बोलतात. आणि त्याला तुला ट्युशन लावली, हे केलं ते केलं, मग तो फ्रस्ट्रेट होतो. कसं होता, एक गोष्ट लक्षात घ्या की एखाद्या अपयश सगळ्यांना येतं. अपयश काही फार मोठा गुन्हा नाहीये. अपयश गुन्हा नाही. अपेक्षा पण करू नये मुलांना. येस. काय होतं, अवाजवी अपेक्षा नको. म्हणजे पालकांनी असं वागायला पाहिजे की त्याच्यावर बर्डन येणार नाही तर तू आता पास व्हायलाच पाहिजे, इतके टक्के गुण मिळायलाच पाहिजे, त्याच्यावर बर्डन येतं.
मग तो त्या बर्डन पोटी तो काही ऍक्शन घेण्याची शक्यता असते, कोणत्याही स्टेपला जाऊ शकतो. आणि तसं होऊ नये म्हणून पालकाची एक जबाबदारी असते की त्यांनी त्या मुलाचा त्याला एनकरेज तर करायला पाहिजे, पण कोणत्याही प्रकारे त्याच्यावर टेन्शन येणार नाही हे बघायला पाहिजे. कोणत्याही प्रकारे टेन्शन यायलाच नको, कारण टेन्शन आलं का मग त्या मुलाला मग स्ट्रेस निर्माण होतो, मग त्याच्याकडून जे चांगलं कार्य होतं तेही त्याचं होत नाही. आणि मग तो घरात न राहता बाहेर जाण्याचा प्रयत्न करू, अरे हे काय चाललं. आता बऱ्याच वेळा बाहेर राहायला लागतो तो, बाहेर राहिला, बाहेर त्याला मित्र वाईट मिळतात, मित्र वाईट म्हणतो, वाईट संगत लागण्याची शक्यता असते. पण ते जर घरात प्रेमाचं वातावरण दिलं, टेन्शन फ्री, तो करेल ना. आणि एखादा मुलगा नापास झाला चुकून नाही, कोणत्याही परिस्थितीत त्याला बोलायचं नाही, कोणत्याही प्रकारे बोल, उलट त्याला म्हणतो काय हरकत नाही, काय बघू पुढच्या वेळी बघ. कारण नापास होणं काही गुन्हा नसतो. उलट कधी कधी काही विद्यार्थ्यांना नापास होणं जास्त गरजेचं असतं, कारण जसं धनुष्याची हे असते ना, मागे ओढला का तू जास्त वेगाने पुढे जातो. त्याच्यामुळे नापास होणं काही गुन्हा मानू नये, पालकांनी मानू नये आणि विद्यार्थ्यांनी मानू नये, पुढे जास्त प्रयत्न करावे. बरोबर, हे जास्त महत्वाचं आहे सर. तर छान चर्चा झाली, तुम्ही आपण मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांना, पालकांना. तर आपण पुढे काही तुमच्या मनामधल्या कल्पना असतील तर सांगत चला. येस, जरूर जरूर जरूर, आणि मला आनंदच होईल. थँक्यू सो मच. थँक्यू सर, थँक्यू. हॅलो, मी प्रवीण गांगुर्डे, सायकोथेरपिस्ट आणि स्वतंत्र पत्रकार, अनिल वैद्य या चॅनलचा प्रमुख अँकर. माननीय अनिल वैद्य सर माजी न्यायाधीश आहेत आणि विचारवंत आहेत. त्यांनी अनेक विषयांवर पुस्तकं लिहिलेली आहेत. आत्ता सध्या हे जे चॅनल आहे, हे चॅनल म्हणजे अत्यंत उत्तम असा प्लॅटफॉर्म सामाजिक चर्चा प्रबोधन करण्यासाठी अनिल वैद्य सरांनी निर्माण करून दिलेला आहे. आपण या चॅनलवरचे कार्यक्रम जरूर सबस्क्राईब करा, चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कार्यक्रम प्रबोधनाचे आवडले तर नक्की लाईक करा आणि बेलचं बटन नक्की आवर्जून दाबा. काही विचार आपल्या डोक्यामध्ये असतील, सामाजिक विषयांवर चर्चा करायची असेल तर आपण व्हिडिओ रेकॉर्ड करा, आमच्या चॅनलला पाठवा, किंवा काही चर्चा प्रोग्राम सादर करायचे असतील तर आम्हाला आपण जरूर संपर्क करा.